दादा, जिल्हा परिषदेची उद्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आहे. अध्यक्ष कोणाचा बसणार आहे? आमचा तर बसणार नाही, एवढं क्लिअर आहे. कारण आमचं बहुमत नाही, काही नाही. आमचे सदस्य फक्त 9 आहेत 63 पैकी. आता भारतीय जनता पार्टी आहे, शिंदे गट आहे, हे अलायन्स करतात नाही करतात, एकमेकाविरुद्ध लढतात, मला काही माहिती नाही. तुमचे सदस्य सहलीवर गेल्याची चर्चा आहे. हो, गेलेले, आम्हीच पाठवलेले. त्यासोबत शिंदे गटाच्याही सोबतच आहे. नाही, आमच्या सोबत नाही, पण ते पण सहलीवर आहे. असते. मला माझ्या पक्षाचं माहिती आहे, बाकीच्या पक्षाचं मला माहिती नाही. दोन्ही शिवसेना एकत्र येणार अशी जोरदार चर्चा आहे. अजून तरी असं काही नाही, परंतु कुठेतरी सत्तेत सहभागी व्हावं असं सदस्यांचं मत आहे, एवढंच मला माहिती. तशी संधी आली तर अंबादास दानवे काय करतील? नाही, अजून याला वेळ आहे ना, अजून पूर्ण 24 तास आहे. राजकारणात 24 तास म्हणजे फार मोठा वेळ आहे. काही होऊ शकतं कधी पण. सत्तेसाठी तडजोड होईल. सत्तेसाठी तडजोड नाही, शेवटी राजकारण तर आम्हाला साधावं लागेल ना. आम्ही काय संत आणि हे नाही आम्ही निर्माण झालेलं आहे. राजकारणात आम्ही पण राजकारण करण्यासाठी झालोय, त्यामुळं आम्ही काय संत नाही राजकारणात. उद्याची निवडणूक 23 टाकणार आहे. उद्याची निवडणूक 23 टाकणार आहे. तर ते दोघं एकत्र झाले तर काय ट्विस्ट येणार आहे? त्यांचे एकाचे 24 एकाचे 22 आहे. 44 85 46 त्यांचेच झाले 63 पैकी. मग काय ट्विस्ट होणार याच्यात? विरोधी पक्ष नेत्याकडे जास्त माहिती राहते. ते दोघं मग त्यांना दोघांना त्या दोघं भांडत असेल तर मग आम्हाला त्याच्यात फायदा करून घेता येईल. ते दोघं एकत्र होणार आहे. तुमची काय माहिती? त्यांचे भांडणं राहावे असं आम्हाला तरी वाटतं. बरोबर आहे का नाही? ते भांडले तर आमचं काही ना काही साथ चालेल, ते नाही भांडले तर आमचं काही नाही होणार. ठीक आहे.